राम राम मंडळी, माऊली टूर्स अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या गाथा मंदिरात आलेलो आहे. देऊला रात्रीचा टाईम होता. आपण बघू शकतो गाथा मंदिराच्या आतमध्ये चाललेलो आहे. खूप मोठे असे तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर आहे. गाथा मंदिरात तुम्हाला तुकाराम महाराजांची भव्य अशी मूर्ती बघायला भेटल. तो समोर बघतोय. त्यानंतर तुकाराम महाराजांनी लिहिलेले संपूर्ण अभंग या मंदिरात मार्बलमध्ये लिहिलेले आपण समोर पाहतोय. हे संपूर्ण असं मोठं गाथा मंदिर आहे. देऊला आले तर नक्की गाथा मंदिराला अवश्य भेट द्या. आपण बघतोय असं तुकाराम महाराजांनी लिहिलेले संपूर्ण अभंग आपण गाथा मंदिर बघतोय. तुकाराम महाराजांनी लिहिलेले संपूर्ण असं अभंग या मंदिरात तुम्हाला बघायला मिळतील. तुकाराम गाथा खूप असे सुंदर मंदिर आहे. आपण पाहत आहोत खालच्या मजल्याला आहे आपण आता. त्यानंतर आपण वरती जाणार आहोत. सुंदर असं हे मंदिर आहे. आम्ही रात्रीच्या टायमाला गेलेलो होतो. आपण बघतोय. चला तर मंडळी, आपण आता वरच्या फ्लोअरवर जाऊ. डबल तालचं मंदिर आहे. आपण खाली संपूर्ण गाथा बघितल्यानंतर आता वरती जाणार आहोत. आपण आता वरती आलेलो आहे. समोर वरती देखील संपूर्ण असे अभंगच आहे. तुकाराम महाराजांनी लिहिलेले संपूर्ण अभंग तुम्हाला या मंदिरात बघायला भेटतील. गाथा मंदिर भव्य असे हे गाथा मंदिर आहे. समोर बघतोय हे तुकाराम महाराजांची भव्य अशी मूर्ती आपण बघू शकतो समोर. त्यानंतर आपण बघतोय देवांनी घेतलेले 7 अवतार देखील या मंदिरात आपण बघू शकतो. सुंदर असे हे मंदिर आहे. गेला तर नक्की अवश्य एकदा गाथा मंदिरला भेट द्या. आपण समोर बघतोय गाथा मंदिर. त्यानंतर आपण जाणार आहोत विठ्ठल रुक्मिणी माता मंदिराकडं. आपण समोर बघतोय ते विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देखील इथं विराजमान आहे गाथा मंदिरात.